दिवसानंतर ना आज मी माझी सायकल बाहेर काढली. आज आम्ही सायकलवरती चाललेलो आहोत. आज आमचे पेरेंट्स येत आहेत, माझे आई बाबा, माझ्या सासूबाई भारतामधून नेदरलँड्समध्ये येत आहेत. कोण आले बघ बरं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण छान आहोत, अगदी मस्त मजेत आहोत. आज मी खूप निवांत आहे कारण की आजपासून माझ्या सुट्ट्या सुरू होत आहेत आणि त्याचं कारणही खूप खास आहे. अगदी 1 महिना मी सुट्टी घेतलेली आहे. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की काय आहे आज आणि का एवढा आनंद होत आहे. कारण की आज आमचे पेरेंट्स येत आहेत, माझे आई बाबा, माझ्या सासूबाई भारतामधून नेदरलँड्समध्ये येत आहेत. मुलींना सुट्ट्या लागण्याआधी त्यांचे आजी आजोबा इथे हजर असणार आहेत. त्यांच्याबरोबर समर वेकेशन घालवणार आहेत. तो खूप धमाल येणार आहे आणि मग हे सगळे येणार आहेत. त्यामुळे मी पण सुट्टी घेतलेली आहे ऑफिसमधून. शरूच्या बाबांनी पण सुट्टी घेतली, परंतु त्यांचं अजून 2-3 दिवस ऑफिस आहे. मी आजपासूनच सुट्टी घेतली आहे आणि छान फॅमिली टाईम असणार आहे हा. परंतु आज ते येत आहेत आणि आजपासूनच सुट्टी आहे माझी. त्यामुळं खूप सारी आवरावर करायची आहे मला, क्लिनिंग करायचं आहे आणि सोबत मुलींच्या पण स्कूलमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत. शर्वरी शिमईच्या स्कूलमध्ये आज टीचर्स डे, त्यामुळे सकाळी त्यांना छान रेडी करून स्कूलमध्ये पाठवलं आहे. आणि आज सोबत शर्वरीच्या क्लासमध्ये इंटरनॅशनल फूडचा पण मुलांनी प्रोजेक्ट केला. म्हणजे प्रत्येकाने एक कंट्री चूज केलेली आहे, त्यानुसार त्या देशामध्ये कुठलं फूड खाल्लं जातं तर ते सगळं प्रेझेंट मुलं करणार आहेत, प्रेझेंटेशन करणार आहेत सगळं काही. आणि त्यामुळे ते पण मला स्कूलमध्ये पदार्थ घेऊन जायचे आहेत आणि हाफ डे आहे त्यांचं, त्यामुळे घेऊन जायचं आणि आपणही त्यात सहभागी व्हायचं, टेस्ट करायचे त्यांनी ठेवलेले फूड, ते सगळं काय लावलेले स्टॉल आणि ह्या साऱ्या गोष्टींचा आज आनंद तर घ्यायचाच आहे. परंतु आज आई बाबा येणार आहेत, त्याच्यामुळं खूप आनंद, मुलींना पण खूप आनंद होईल आजी आजोबांना बघून. तर श्रीमईला माहिती येणार आहेत, पण कधी येणार आहेत हे माहीत नाही. आज जेव्हा ती प्रत्यक्षात बघेल तर तिचा आनंद काही वेगळाच असेल. परंतु आता मला जाऊन पुढचं फ्रंट यार्ड आणि बॅक यार्ड दोन्ही क्लीन करायचे आणि त्याचबरोबर शाळेत द्यायच्या त्या पदार्थाची पण तयारी करायची. तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळे, तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर आता आम्ही स्कूलमध्ये जाऊन आलो. स्कूलमध्ये आज इंटरनॅशनल फूडचं रेस्टॉरंट लागलं होतं शर्वरीच्या क्लासमध्ये आणि अजून मोठे वर्ग आहे त्यामध्ये. आणि म्हणजे प्रत्येक देशाचं प्रेझेंटेशन मुलांनी केलं होतं. छान छान पदार्थ आणले होते आणि पेरेंट्सने येऊन ते म्हणजे टेस्ट करायचे होते, छान झालेत की नाही मुलांना ॲप्रिशिएट करायचं होतं. मुलांनी खूप सुंदर प्रकारे ते प्रेझेंट केले होते. कम्प्युटरवरती सगळी माहिती लिहिली होती, प्लस छान डेकोरेट केले होते टेबल वगैरे. आणि आता स्कूलमध्ये जाऊन आलो आहेत आम्ही आणि आता चाललेलो आहोत लायब्ररीमध्ये. शर्वरीचे पुस्तकं आहेत ते आता सबमिट करायचे आहेत आणि नवीन घ्यायचे असतील तर आज लास्ट डे आहे, त्यामुळे नवीन घ्यायचे असतील तर नवीन घ्यायचे, नाही तर मग जे जुने आणले होते त्यांची आज लास्ट तारीख आहे, तर ते सबमिट करायचे. आता आम्ही लायब्ररीला चाललो आहे. दिवसानंतर ना आज मी माझी सायकल बाहेर काढली. आज आम्ही सायकलवरती चाललेलो आहोत. लायब्ररीमध्ये बुक्स द्यायचे आणि नवीन बुक्स आणायचे. ही मम्माची सायकल ओल्ड सायकल माझी ओल्ड. चला, मस्त बाहेर गार वारं सुटलेलं आहे आणि फ्लाईट लँड झालेली आहे
एअरपोर्टवरती आता हे पोचलेत, म्हणजे शर्वरी आणि शर्वरीचे बाबा पण गेलेत आणि आता फ्लाईट लँड झाली आहे म्हटल्यावरती बाहेर यायला एअरपोर्टच्या जवळजवळ 1 तास तरी जातो, सगळं चेक इन त्यानंतर कस्टम वगैरे होऊन. आणि मी नाही गेली कारण की श्रीमय बड्डे पार्टीला गेली फ्रेंडच्या, त्यामुळं तिला आणायला जायचे आणि प्लस आम्ही सगळे जर गेलो एअरपोर्टला तर त्या तिघांना आणायचं, प्लस आम्ही 4 जण आणि खूप साऱ्या बॅग्स. त्यामुळे मग शर्वरी आणि शर्वरीचे बाबा गेलेले आहेत पिकअप करण्यासाठी. शर्वरी श्रीमय खूप एक्सायटेड आहे. श्रीमयला माहीत नाहीत आजी आजोबा आज येणार आहेत, त्यामुळे जेव्हा ती बड्डे पार्टीवरून येईल तेव्हा खूप खूप खुश होणार आहे. आणि शरू तर काय, तर अशा प्रकारे ग्लासवरती त्यांनी वेलकम आजी आजोबा असं प्रकारे छान कलर्स बनवलेले आहेत आणि ते बाहेरच्या मोठ्या विंडोवरती स्टिक केलेत, म्हणजे बाहेरून येताना दिसेल त्यांना. तर मस्त वाटतंय. जवळजवळ 2 वर्षापूर्वी मी भारतामध्ये गेले होते, त्यामुळे 2 वर्षानंतर मी माझ्या आईवडिलांना बघतीये, परत भेटतीये. तर अशा प्रकारे आता परत आम्ही भेटतो. आणि माझ्या आईवडिलांना इथे बोलवायचं म्हणजे खूप मोठा टास्क असतो. त्यांची शेताची कामं असतात, त्यामुळे त्यांना वेळ नसतो आणि मग त्यांना बळच बोलवावं लागतं. तर 4-5 वर्षातून एकदा त्यांची ट्रिप असते. त्यामुळे माझ्या सासूबाईंना आम्ही बोलवलं तर त्या म्हटले की यावेळेस पल्लवीच्या आईवडिलांना बोलवा. आणि मग माझे आई बाबा म्हटले नाही आम्ही येत आहोत, तर मग म्हणजे माझ्या सासूबाईंना पण घेऊन येतो, आम्ही तिघंही सोबत येतो, तिघंही सोबत जातो. त्यामुळे मग ते तिघांनी छान ट्रिप आता ते करणार आहेत आणि आम्हाला सुट्टी आहे, त्यामुळे मग सुट्टी समर वेकेशन पूर्ण आजी आजोबांसोबत जाणार, त्याचा खूप आनंद आहे. कारण की भारतामध्ये जेव्हा आम्ही जी सुट्टीला जातो तर 2 आठवडं माहेरी राहा, 2 आठवडे सासरी राहा आणि मग मुलींना जास्त आजी आजोबांसोबत टाईम स्पेंड करता येत नाही. आता मात्र मुली मस्त अख्खी सुट्टी जवळजवळ 2.5 महिने दोन्ही साईडच्या आजी आजोबांसोबत छान घालवणार आहे. दोन्ही आजी आजोबा स्कूलमध्ये. श्रीमयला फार आवडतं जेव्हा तिच्या आजोबा तिला पिकअप करायला येतात. जेव्हा लास्ट टाईम आले होते तेव्हा ती नुकतीच सॉलिडोमध्ये जात होती, म्हणजे की बालवाडीत जात होती आणि ते 8 ते 12पर्यंत स्कूल असायचं, बालवाडी अंगणवाडी. त्यामुळे तिला ती पिकअप करायला जायचे, तिला खूप छान वाटायचं. आणि आता इथे जेव्हा डच ग्रँड पेरेंट्स येतात मुलांना पिकअप करण्यासाठी, ड्रॉप करण्यासाठी, त्यामुळे तिला नेहमी प्रश्न असतो की माझे आजी आजोबा का येत नाहीत. तर यावेळेस ते तिला सोडतील, आणतील स्कूल भरल्यानंतर खूप मजा येणार आहे सायकलवरती फिरायला. आणि मुलांना पण म्हणजे त्यांच्या वाडीमध्ये त्यांचे आजी आजोबा असणं, कारण मुलं जेव्हा वाढतात, आपलं जसं बालपण 90च्या मुलांचं गेलेलं आहे 90s 80s की आजी आजोबा सगळे नातेवाईक, त्याच्यामध्ये आई बाबांव्यतिरिक्त पण इतर लोकांचं त्यांच्या जीवन घडणीमध्ये खूप मोठा सहभाग असणं फार गरजेचं आहे. श्रीमयी आलेली आहे बड्डे पार्टीवरून. कशी झाली बड्डे पार्टी? छान. आज स्कूलमध्ये काय काय होतं? काल किती लागलं ना, पडली तर 3 वेळा पडली. दोन्ही गुडघ्यांना लागलं. एक स्कूल मध्ये वाटलं, एक दोन्ही गुडघ्यांना बँडेज आहेत. नाही, ह्याला दोन्ही बँडेज, ह्याला एक. आज किती सारी धमाल केली ना तू. स्कूलमध्ये पण आज टीचर्स डे होता, युफनदाग, तिथे तुम्ही मज्जा केली. आणि नंतर ना फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला गेली. किती सुंदर ड्रेस घातलाय तू. काय होता आज? फेरी टेल आणि बर्थडे. आणि उद्या तिला स्कूल मध्ये करणार. वा, मम्मा वाटलं असं 2 खूप दुखते. शिमू, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय असेल बरं? चल तुला दाखवते, ये. कोण आले बघ बरं. सकाळी आमचे नेबर म्हणजे जे आमच्या शेजारच्या डच आजी आहेत त्यांना मी सांगितलं होतं आमच्या घरचे येणार आहेत, त्यामुळे त्या पण खूप खुश होत्या. गाडी दारामध्ये थांबलेली बघितल्याबरोबर त्या बाहेर आल्या आणि सगळ्यांना कडकडून भेटल्या. त्यांनाही खूप आनंद झाला होता सगळ्यांना परत बघून, त्यामुळे आल्या, सगळ्यांशी भेटल्या, गप्पा मारल्या.
झाली का आजी? मला चिमले दुसरे आजी आजोबांना भेटा. चिमल्या किती गेलो होता रे एवढे दिवस? हं? घरीच कुठे होते. गेली होती तू? तुम्हीच गेलता का? असं होय. तसं नव्हतं आजी येणार आहे. नाही गं. मी पडली होती. सुपरमॅन झाली होती. पडली होती. तुझ्या काय करून घेतली? पडली होती. हालत नाही येत ना. लगेचच कशी काय पडतील? जरा मोठी व्हायची ना अजून. मग दात पडते तुझे. हे फुटले. अगो बाई. काल तर असे उडत होते अगो. उडत गेली असे गार्डन मध्ये तसं त्या नको सायकलीवर? करू बाबा. नाहीये. पळत गेली ना पाय अडकला असं सुपरमॅन. सुपरमॅन झालं. लईच का खराब झाली ताईडी तू? हे काय नवीन काहीतरी बोला. नाही गं, लईच खराब काय झाली. तुम्हीच बोला आता मी काय बोलत नाही. काय काय खावा आणला आजीने? आम्ही पण आम्ही जेवलं आता दुपारी हा हा. त्याच्यामुळं काय भूक नाही आहे. त्यामुळे मी नाही केला आता काही. बरं केलं मी म्हटलं तुमचा प्रवास. तुम्ही केवढं बारीक दिसायला. आमचे आहेत की मला काय तुमचेच आहेत का? आमचे पण आहे. तुमचे नाही. अरे तुमची ते नाही आहे. ऐकलं का? तुमचे नुसते नाही का? आमचे पण प्रसाद आहेत. प्रसाद आमचे पैसे नाही. आमच्याकडे पण येऊ शकतात. तसं बोला येतंय आमच्याकडे पण येऊ शकतात. ते सगळे आलेले आहेत. सगळी गडबड गोंधळ चालू आहे. काय काय आणले ते बघायची तयारी चालू आहे. आजोबा आजी आले आता. आणि मस्त आता म्हणजे सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या, फ्रेश झाले, गप्पा झाल्या आणि आता आम्ही संध्याकाळच्या जेवणाची तयारी करतोय. आज जेवणामध्ये मस्त डोसा आहे, बटाट्याची भाजी आहे, सांबार आहे, हलकं फुलकं असं, कारण की प्रवास करून आल्यानंतर खूप हेवी जेवण जाते, त्यामुळे पोटाला पचेल असा मेनू ठेवलेला आहे. आता डोसे बनवून झाले तर सुरुवातीला मुलींना दिलंय जेवायला. इथे दोघी जेवत आहेत. इथे एक आजू बसली आहे. कसं झाला प्रवास? व्यवस्थित झालं. इथे दोघींचं जेवण चालू आहे, शोधू आणि श्रीमू. सगळ्या घरात बॅग्स पडलेल्या आहेत आमच्याकडे. इथे आमची आजी आराम करते. ही आजीचा आराम चालू आहे. आणि दादी गप्पा मारते. आजोबा आणि डॅडी इकडे बाहेर बसलेत गप्पा मारत. यांच्या गप्पा चालू आहेत दोघांच्या. उन्हाला बसलेत छान. सावलीत पण छान बसत होते ना, मग डोक्याला एवढं ऊन नाही लागत. येस, डोक्याला ऊन नाही लागत, हो की नाही? मम्मा, पाणी देशील? पाणी हवंय? थांब देते. सगळ्या घरभर बॅग्स पडलेले आहेत. सगळं सामान आल्या आल्या आजींनी दोन्ही काढून दाखवले. काय काय खाऊ आणलंय, खायला दिलेलं आहे. आणि आतापर्यंत असंच गडबड गोंधळीत आमचा दिवस गेला. आत्ता जाऊन आता आम्ही स्वयंपाकाला लागलेलो आहोत. मस्त गरमागरम डोसे तयार झालेले आहेत. सगळे प्रवासी आता दमून झोपलेले आहेत. आणि मुलींना इतकं सारं की आल्यानंतर ना आजी आजोबा इतकी सारी श्रीमईची बडबड, काय आणलंय काय नाही. जोपर्यंत त्यांनी बघितलं, बॅग ओपन नाही केलं तोपर्यंत चालू होतं की काय आणलंय दाखवा. मग बॅग ओपन करून आजींनी खाऊ दाखवला. आणि आता सगळे झोपी गेलेत, कारण प्रवासाने दमलेत, सगळे झोपले. शिवाय मुलींचं पण स्कूल आहे उद्या, त्यामुळे ते त्यांच्या पूर्ण आजीबरोबर छान झोपी गेलेले आहेत. आणि आई बाबा पण झोपी गेले. आता आम्ही दोघं बसून आता हे सारे स्वीट्स खात आहेत, भारतातून आणलेले. तर खूप सारं गोंधळ चालू होता दिवसभर. म्हणजे आल्यानंतर ना कधी घरी येईपर्यंत 3:30 3:30 झाले होते. आणि त्यानंतर मग श्रीमईची लगबग, आजी आजोबा चला तुम्हाला तुमची रूम दाखवते. पुन्हा आजी बरं मग वरती गेली, पुन्हा आजीला दाखवलं, हे बघा सरप्राईज आहे, असं आपण केलं आहे घर, हे काम केलं आहे, ते काम केलं आहे. असं दोघींचा चिवचिवाट होता. आणि त्यांना आणलेले कपडे, मग खाऊ सगळं काढून घेतला त्यांनी आजींकडून. आणि मग खाल्लं.
आईने आंबे हे ते आणलेत, खूप सारा खाऊ आणला दोन्ही आज्यांनी, त्यामुळे त्यांची नुसती मज्जा चालू होती. मग आता मी जेवण वगैरे केलं आणि दमलेत सगळे, आता शांत झोपलेत सगळे जाऊन. आम्ही पण आता मस्त ही मिठाई वगैरे खातो आणि आजचा हा ब्लॉग येथेच थांबवतो. तर आता छान छान व्हिडिओज तर येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला आमच्या ह्या सगळ्या धमाल आणि सुट्टी आता मुलींना शुक्रवारपासून सुट्टी लागणार आहे उन्हाळ्याची. तर उन्हाळ्याची सुट्टी लागण्याआधी आजी आजोबा इथे हजर आहेत. दोन्ही आज्यांकडून आता लाड होणार आहेत, आजोबांबरोबर बाहेर सायकलवरती फिरायला मिळणार आहे, त्यामुळं मज्जा असणार आहे. आणि हे सगळं आम्ही तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत, आमच्या प्रवासात तुम्हाला सामील करून घेणार आहोत. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जास्त काही रेकॉर्ड करायला झालं नाही, कारण की एकदा घरात आल्यावरती किती सारं ना काय बोलावं काय नाही असं होऊन जातं. आणि मग सगळं कसा झाला प्रवासमध्ये, प्रवासातल्या सगळ्या गमती जमती किंवा प्रवासातले सगळे मग ते संभाषण सुरू होतं आणि मग मुलींचा दंगा चालू होता, त्यामुळे जास्त काय मी रेकॉर्ड नाही केलं. तर इथे अहोंची चालली आहे नानकट आहे खाणं. काय नान ते बिस्किट्स आहेत. बिस्किट्स आहेत त्याचे, कुठे बेकरीचे बिस्किट्स आहेत. आणि आम्ही मस्त वडापाव खाल्ले दोघांनी. माझ्या दिरांनी आम्हाला दोघांसाठी वडापाव पाठवले होते, म्हणजे वडे पाठवले होते. आणि ते इथे येईपर्यंत आम्ही आल्याला खाल्ले, कारण की आता इथं गरमी आहे खूप आणि खराब होऊन जातील, त्यामुळं आल्याला आधी 2-2 वडे खाल्ले. आणि त्यानंतर बाकीच्या खाऊ आता जसं जसं बॅग्स ओपन करू तसं तसं पदार्थ निघतील बाहेर. आता सध्या हे स्वीट्स वगैरे काढलेले आहेत, कारण हे खराब होतात ना, म्हणून हे काढलेत, फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. बाकीचं सामान आता निवांत काढू. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटतोच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळे मजेत राहा. बाय बाय.